MS24 मराठी न्यूज निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज। वाळवा तालुक्यात गांजा लागवडीवर ईश्वरपूर पोलिसांची मोठी कारवाई। 8,89,000चा मुद्देमाल जप्त। सांगली जिल्हा पोलिसांच्या नशामुक्त सांगली अभियानांतर्गत ईश्वरपूर पोलिसांनी गांजा लागवडीवर मोठी कारवाई करत तब्बल 48 गांजाची झाडे जप्त केली आहेत। जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन 44 किलो 450 ग्रॅम असून त्याची अंदाजे बाजारभावानुसार किंमत 8,89,000 रुपये इतकी आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली। ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागास गांजा तस्करी व अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते। 11 जून 2026 रोजी पोलीस पथक कामेरी गाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राजमुद्रा मटका मिसळ परिसरात एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित रवींद्र सदाशिव माळी व 49 रा येलूर तालुका वाळवा जिल्हा सांगली यास ताब्यात घेतले। चौकशीदरम्यान त्याच्याकडून एका पोत्यात गांजाची झाडे आढळून आली। रवींद्र सदाशिव माळी यास विचारपूस केली असता त्याने ही गांजाची लागवड ओळखीचे इसम आनंद भीमराव चव्हाण राहणार येलूर यांच्या वाट्याने केलेल्या उसाच्या शेतात केल्याची माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी संबंधित शेतात जाऊन पाहणी केली असता तेथे लावलेली 48 गांजाची झाडे आढळून आली। पंचनामा करून सर्व झाडे जप्त करण्यात आली। यामुळे आनंद भीमराव चव्हाण वय 50 याला देखील ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाग, पोलीस हेड कॉन्स्टेबल कुबेर खोत, अमोल सावंत, दीपक भस्ते, शशिकांत शिंदे, विशाल तांबे, अरुण कानडे व विकास सुर्वे यांनी केली। या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या पथकाचे अभिनंदन केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाग करीत आहेत।